सगळ्यांना विनंती की त्यांचे मोबाईल्स कृपया बंद करून टाका. मी सायलेंट म्हणत नाही आहे, अक्षरशः बंद करायला सांगते आहे. प्रमोद, मुख्य म्हणजे तू केला की नाही बंद, कारण की तुझ्याशी आम्हाला बोलायचं आहे आणि तुला सगळीकडून फोन येत असतात. हा मी आता मागच्या 1.5 महिन्यापासून बघते आहे. तू सतत फोनवर असतो आणि लोकांना मार्गदर्शन करत असतो, पण 1 तास बंद करावा लागेल. रुद्राला आम्ही ड्युटी दिली आहे की सगळ्यांना बसवायची, कारण आम्ही शाळेत असताना आमच्या टीचर सांगायच्या की जो सगळ्यात बंड मुलगा असतो त्याला मॉनिटर करून टाकायचं. त्याप्रमाणे आम्ही रुद्राला मॉनिटर केलेलं आहे आजच्या प्रोग्रामसाठी. आणि रुद्र इज गोइंग टू सी दॅट एव्हरीबडी सिट्स प्रॉपरली, नाईसली अँड सायलेंटली. आजचा जो कार्यक्रम आहे त्याबद्दल पुन्हा आपण प्रमोदचं अभिनंदन करतो आहे. आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या कुटुंबियातर्फे सगळ्यात पहिल्यांदा मी लता वहिनींना विनंती करते की प्रमोदला शाल आणि श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करावा. ज्योतींनी प्रमोदला समोर आणावं आणि अभिनंदन पुन्हा एकदा. आणि हे सगळे फुलं जे आम्ही देतो आहे, या फुलांसारखं टवटवीत तुला राहायचं आहे. आणि आम्ही सगळे प्रयत्न तर करणार आहोत, पण या प्रसंगी देवाजवळ प्रार्थना करते की माझ्या भावाला खूप खूप आयुष्य दे, आरोग्य दे, खूप खूप काम करू दे. धन्यवाद. हिला मी विनंती करते की गणेश वंदनापासून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्मिता. एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गणेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणाधीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी काही स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आम्हाला मिळाले आहेत. त्या इन्स्ट्रक्शन्स कोणी दिल्या हे ज्यांनी त्यांनी ओळखायचं आहे की आजचा कार्यक्रम हा शुद्ध मराठीत करायला पाहिजे. शुद्ध मराठी कुठली, तर आम्ही जसं बोलतो तशी मराठी. त्याच्यामध्ये आम्ही इंग्लिश शब्द वापरतो, पण आमच्या म्हणण्याप्रमाणे हे इंग्लिश शब्द आता मराठी झालेले आहेत. त्यामुळे मी त्या मराठीतच बोलणार आहे. माझ्या सगळ्या बोलण्यामध्ये कदाचित इंग्लिश शब्द येतील. आम्ही आज सोप्या नाही अगदी सगळे बोलतात त्या मराठीमध्ये आम्ही बोलणार आहोत. त्या बोलताना आम्ही क्लिष्ट नाही, म्हणजेच कठीण नाही, पण सोपे शब्द वापरणार आहोत. आज आम्ही दोघी बहिणी इथे जे जमलो आहोत, ज्योती व मी ममता, खूप आनंदी आहोत. कारण की ज्या भावासोबत आम्ही लहानपणापासून खेळलो, ज्याच्यावरती आम्ही रुसलो, ज्याला आम्ही रागवलो, अशा माझ्या भावाला, अशा आमच्या भावाला खूप मोठा पुरस्कार मिळालेला आहे. आणि तो पुरस्कार जेव्हा मिळाला तेव्हा अर्थातच आम्हाला खूप आनंद झाला. पण मुख्य म्हणजे हा पुरस्कार ज्यांच्या हस्ते मिळाला, म्हणजेच आपल्या सगळ्यांची आवडते असे जे केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मिळाला. तो कुठल्या संस्थेकडून मिळाला असं जर विचारलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इंडियन रोड काँग्रेस ही खूप महत्त्वाची संस्था आहे. ही संस्था महत्त्वाची काय आहे हा प्रश्न
मी पण प्रमोदला विचारला आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कदाचित हा प्रश्न येऊ शकतो. तर सांगायचं म्हणजे की ही संस्था भारतातली अतिशय महत्त्वाची संस्था यासाठी आहे की आपल्या देशामध्ये बांधकामामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात, मग त्यामध्ये ब्रिज असो, साधा फुटपाथ असो, नदीवरचे ब्रिज असू दे किंवा रेल्वे ट्रॅकवरचे ब्रिज असू दे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेले फ्लायओव्हर्स असू दे, या सगळ्याचं डिझाईन, या सगळ्याचं अगदी डिटेल स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे ह्याचा एक कोड असतो, म्हणजे एक ते पुस्तक असतं आणि ह्या पुस्तकामध्ये हे सगळं लिहिलेलं असतं. आणि आपल्या भारतामध्ये कुठेही जर बांधकाम करायचं असेल तर साधारणपणे हे कोड घेऊन त्या पणाने काम केलं पाहिजे, असा एक अलिखित नियम आहे. या इंडियन रोड काँग्रेस यामध्ये जे मेंबर्स असतात ते अतिशय चांगलं काम करणारे इंजिनियर्स असतात. या संस्थेमध्ये प्रमोद गेली 20 वर्ष काम करतो आहे आणि नुसतं काम करत नाही आहे, तर तिथे अनेक कमिटीज असतात. ह्या कमिटीज काय करतात, तर जेव्हा एखादा इंजिनियर एखादं डिझाईन तयार करून देतो आणि त्याच्याबद्दल सांगतो, तर त्यावेळेस ही जी कमिटी असते ती तपासून घेते की हे जे स्ट्रक्चर बनवलेले आहे किंवा हे जे डिझाईन बनवलेले आहे ते योग्य आहे की नाही. आणि जर त्या कमिटीने सांगितलं की हो हे योग्य आहे, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी बघितल्या जातात आणि मग ते अप्रूव्ह होतं आणि मग ते पूर्ण भारतासाठी घेतलं जातं. तर अशा ठिकाणी प्रमोद जवळजवळ 10 ते 12 कमिटीचा मेंबर आहे. म्हणजेच काय की भारतामध्ये नवीन नवीन काय गोष्टी होतात आहे ह्याचं ज्ञान त्याला स्वतःला तर आहेच, त्याशिवाय या ठिकाणी जवळजवळ अतिशय महत्त्वाचे 6 ते 7 कोड्स त्यांनी बनवून दिलेले आहेत. हे कोड्स जे आहेत हे कुठले आहेत, काय आहेत, हे आपण नंतर PPTच्या स्वरूपात बघणारच आहोत. परंतु थोडक्यात मी तुम्हाला हे सांगितलं की इंडियन रोड काँग्रेस ही अतिशय प्रथितयश, अतिशय महत्त्वाची आपल्या देशातली संस्था आहे. आणि जेव्हा या संस्थेतर्फे एखाद्या व्यक्तीला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळतं, तर ते किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि त्यामुळेच आम्हा दोघी बहिणींना खूप आनंद झाला आणि आमच्या सगळ्याच कुटुंबियाला असं वाटलं की हे अवॉर्ड मिळालं. हे व्हिडिओ आपण व्हॉट्सअपमध्ये सगळ्यांनी बघितले, पण आज या ठिकाणी आपण अगदी घरचे जवळचे लोक जमून हे बघणार आहोत की त्याच्याशी गप्पा गोष्टी करणार आहोत, त्याच्याकडून अजून त्यांनी काय काय केलं ते समजून घेणार आहोत. नितीन गडकरी साहेबांनी पुरस्कार दिला नाही, तर त्यांनी जवळजवळ 25 वर्षापूर्वी प्रमोदसोबत जे काम केलं होतं त्या कामाचा उल्लेख केला. 3 वेळा त्यांनी प्रमोदच्या कामाचं, प्रमोदच्या वैशिष्ट्याचं वर्णन केलेलं आहे. ते पण आपण इथे आता बघणार आहोत आणि त्यापुढे आपण मग सांगणार आहोत की पुढचं प्रमोदच्या सगळा जीवनपट आपण इथे उलगडून दाखवणार आहोत. हैं श्री PL बोंगीरवार, फॉर्मर सेक्रेटरी PWD महाराष्ट्र. IRC आपको सम्मानित करते हुए अपने आप को गौरवान्वित महसूस कर रहा है. सभी अवॉर्डीज़ को बहुत बहुत अभिनंदन, शुभकामनाएं और बहुत बहुत धन्यवाद माननीय मंत्री जी आपका. धन्यवाद. आज यहाँ काफ़ी लोगों ने जो अच्छा काम किया उनको अवार्ड दिए गए. उन सबको मैं बहुत बहुत शुभकामनाएं और शुभेच्छाएं देता हूँ.
सबके नाम मुझे पता नहीं है क्योंकि सबके साथ काम करने का सौभाग्य मुझे नहीं मिला, पर आज जो एक अवार्ड दिया गया हमारे मिस्टर बोंगीरवार, वो चीफ इंजीनियर थे महाराष्ट्र में, और मैंने एक महाराष्ट्र स्टेट रोड डेवलपमेंट कॉरपोरेशन की स्थापना की। 5 करोड़ का कैपिटल था और बोंगीरवार जी चीफ इंजीनियर थे, और उसी समय मुझे 3 आइकॉनिक प्रोजेक्ट बनाने का सौभाग्य मिला। उसमें से एक प्रोजेक्ट थे मुंबई में 55 फ्लाईओवर्स, और दूसरा प्रोजेक्ट था वर्ली बांद्रा सी लिंक प्रोजेक्ट, और तीसरा प्रोजेक्ट था मुंबई पूना एक्सप्रेस हाईवे। ये तीनों प्रोजेक्ट में बोंगीरवार जी ने मेरे साथ काम किया और आज उनको अवार्ड मिला, इसकी मुझे बहुत खुशी हो रही है। मुझे एक बार याद है कि अमिताभ बच्चन जी से मेरी मुलाकात हुई, तो उन्होंने मुझे रोड की, ब्रिजेस की काफ़ी बातें वो करने लगे, तो मैंने विषय चेंज करके कहा कि मैं तो फिल्म आपकी बहुत पसंद करता हूँ। जो आनंद सिनेमा था वो मैंने 7 बार देखा, दीवार भी मैंने 4 बार देखा, क्योंकि फाइटिंग के पिक्चर मुझे बड़े पसंद होते थे। तो अमिताभ बच्चन जी ने मुझे कहा कि देखो नितिन जी, आप कह रहे हो ये ठीक है कि अगर कोई फिल्म अच्छी होती है, संगीत अच्छा होता है, गाना अच्छा होता है, तो लोग कितना भी ज़्यादा से ज़्यादा उसको साल भर याद रखते हैं, पर हम मुंबईकर आपको रोज याद रखते हैं। शायद आप भूल गए होंगे, क्योंकि हमारा समय रोज आपके कारण बचता है और हम आपको रोज याद करते हैं, क्योंकि ये अच्छे फ्लाईओवर्स, ये वर्ली बांद्रा, इसने हमारे जीवन को काफ़ी सुखमय किया। मैं तो मुंबई छोड़कर बहुत दिन हो गया, आजकल मुंबई में मेरा जाना भी नहीं होता, पर लोग मुझे मेरी याद करते हैं। और इसलिए सबसे इम्पोर्टेंट चीज़ है कि जो भी अच्छा काम आपके हाथ से होगा, लोग निश्चित रूप से उसको याद करेंगे। और इसलिए आप ऐसा काम करिए कि जो अच्छा भी होगा, अच्छी क्वालिटी भी होगी, और डिज़ाइन भी अच्छा होगा, और अगर आप में ये पूरे काम के प्रति समर्पित भाव होगा, डेडिकेशन होगा, तो निश्चित रूप से ऐसी ही कृति आपके द्वारा होगी जिससे स्टेट ऑफ आर्ट काम आपके द्वारा होगा। एक बहुत इम्पॉर्टेंट चीज़ है कि प्रोफेशन के साथ लॉयल्टी, आप सबकी लॉयल्टी प्रोफेशन के साथ है, पर उसके साथ साथ जो काम मैं कर रहा हूँ, मैं ऐसा करूँगा, इतना अच्छा करूँगा कि लोग उसको याद रखेंगे, और मैं देश के लिए काम कर रहा हूँ, ये अगर भाव होगा तो निश्चित रूप से और अच्छा काम हो सकता है। आज बोंगीरवार साहब थे, मुझे याद है हमने मुंबई में उस समय जब उड्डान पुल बनाए थे तो उसकी कॉस्ट थी 3600 करोड़, एस्टिमेटेड कॉस्ट थी, और हमने पॉलिसी एक ही बनाई, और जब उसको 10% मशीनरी एडवांस दिया, मोबिलाइजेशन एडवांस दिया, तो आपको आश्चर्य होगा, हमारे उड्डान पुल जो थे उसकी 1800 करोड़ कॉस्ट थी, एस्टिमेटेड कॉस्ट, हमने 900 करोड़ में बनाए, 50% पैसा बच गया। हमारा मुंबई पूना एक्सप्रेस हाईवे, उस समय धीरू भाई अंबानी थे, वो मेरे ऊपर बहुत नाराज हुए थे, मैंने उनका टेंडर रिजेक्ट किया था, पर उनका मेरे ऊपर प्रेम भी था, और जब वो टेंडर रिजेक्ट किया था वो 3600 करोड़ का था, और जब लोवेस्ट आए थे, 3 टेंडर आए थे, उसमें वो लोवेस्ट है। तो मैंने उस समय हमारे मुख्यमंत्री जी को कहा कि ये 3600 करोड़ ज़्यादा कॉस्ट होती है, अगर 1800 करोड़ तक वो निगोशिएट करके करते तो देना चाहिए, नहीं तो नहीं देना चाहिए। मामला विवाद का बना, और जब मुझे बहुत आग्रह हुआ तो मैंने कहा एक काम करिए, मेरा डिपार्टमेंट बदल दीजिए, दे दीजिए। आखिर वो रिजेक्ट हो गया। तो मैं धीरू भाई को मिलने के लिए गया था, उनकी नाराज़गी दूर करने के लिए, पर बाद में ये रोड जो है ये 1600 करोड़ में बना। 18 यानी आज का 1600 करोड़ बच गए, यानी आज के कम से कम 20,000 करोड़ बचे। रोड भी अच्छा बना। तो उन्होंने मुझे बुलाया और उन्होंने मुझे कहा कि मुझे लगता था कि कभी रोड नहीं बनेगा, पर रोड बना है,
तो मेरे ऐसी बात हुई थी तो मैंने उनके साथ शर्त लगाई थी। तो बोले मैं हार गया, तुम जीत गए। बोला नहीं नहीं धीरू भाई, आप मेरे पिता समान हैं, आप ऐसा मत कहिए। और बाद में वो बहुत खुश हुए, रोड बनने से उनको बड़ा अच्छा लगा। मुझे याद है बोंगेरवार जी और हम थे तो हमने मुंबई के 55 फ्लाईओवर के लिए एक छोटा सा नियम बनाया था कि जो एक दिन पहले काम करेगा एस्टिमेटेड टाइम पीरियड में, उसको 1 लाख रुपए अवार्ड होगा, और जो एक दिन लेट करेगा उसको 1.5 लाख रुपए फाइन होगा। तो ये जो सांताक्रूज एयरपोर्ट पर ये बांद्रा से एक एलिवेटेड रोड बना है, इसका पीरियड था 4.5 साल। तो कॉन्ट्रैक्टर ने ये 16 या 17 महीने में पूरा कर दिया क्योंकि उसको बोनस मिला। मुझे लगता है कि टाइम ये सबसे बड़ा कैपिटल है। केवल इकोनॉमिक रिसोर्सेस ये कैपिटल नहीं है, टाइम इज ऑल्सो इंपॉर्टेंट। और टाइम के बारे में भी अगर हमने ये निर्णय किया तो हमारी कॉस्ट भी कम होगी, विवाद भी नहीं होंगे, और इसमें फटाफट काम भी होंगे। आपण आता ऐकलं की नितीन गडकरी साहेबांनी जे जे सांगितलं ते प्रमोदनी त्याच्या कृतीमध्ये केलं। काम चांगलं पण केलं, लोक अतिशय चांगल्या पद्धतीने आठवण करतील असं पण केलं, गव्हर्नमेंटचे पैसे पण वाचवले। आणि म्हणूनच मला असं वाटतं की प्रमोदनी हे सगळं काम कसं केलं। जेव्हा मी आणि ज्योती विचार करत होतो की या गेट टुगेदरचं स्वरूप कसं असायला पाहिजे, तर त्यावेळेस आम्ही दोघींनी विचार केला की त्याचे अचिव्हमेंट्स काय आहेत। तुमच्या समोर हे दिसतात आहे, वेगवेगळे त्याचे अचिव्हमेंट्स आहेत, आणि ह्या अचिव्हमेंट्स सोबतच तो लहानपणापासून कसा घडला, त्याला कोणी घडवलं आणि ते काय काय शिकला, त्यांनी आम्हाला काय काय सांगितलं, हे सगळं सांगण्याची वेळ आज आलेली आहे। या ठिकाणी त्याच्या काही लहानपणच्या आठवणी, मजेशीर आठवणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। आणि या ठिकाणी हे ऐकत असताना मला एक गोष्ट आठवली की जेव्हा मुंबई पुणे रोड चालू होता, प्रमोद सतत गव्हर्नमेंटचे पैसे कसे वाचवता येतील याचा विचार करायचा। त्यावेळेस टोमॅटोचा भाव 16 रुपये झाला होता। स्मिता वहिनींनी त्याला सांगितलं टोमॅटो खूप महाग झाले, 16 रुपये झाले। तो म्हणाला खरं तू 18 रुपये द्यायला पाहिजे। तर हे 16 आणि 18चं गणित मला वाटतं त्याच्या डोक्यामध्ये सतत चालू राहायचं, आणि त्यामुळे मला वाटतं की तो असं घरी स्मिता वहिनींशी बोलत राहायचा। आणि स्मिता वहिनी आणि आम्ही तिथे सोबतच राहत होतो सुरुची आणि सुनीतीमध्ये। तर त्यावेळेस प्रमोद किती बिझी राहायचा, किती वेळा तो त्या मुंबई पुणे रोडवरती गेला होता हे आम्ही जवळून बघितलेले आहे। त्यांनी किती कष्ट घेतले हे बघितलेलं आहे। तर हे सगळं आज आपण बघणार आहोत, ऐकणार आहोत। या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आहेत। तर अकॅडमी ऑफ, हे सगळ्यात शेवटचं जे आहे अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, ह्याचं जेव्हा फेलो ऑफ अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग ही अतिशय महत्त्वाची संस्था आहे। याचे जे मेंबर्स असतात, फेलोशिप कोणाला देतात हे जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर आपल्या देशातले फक्त 800 इंजिनियर याचे फेलोज झालेले आहेत, ज्याच्यामध्ये प्रमोद एक आहे। आणि त्या 800 मध्ये जवळजवळ 250 इंजिनियर्सला पद्मश्री आणि पद्मभूषण मिळालेलं आहे। म्हणजे ही संस्था इतकी महत्त्वाची आहे की त्याचं फेलोशिप सगळ्यांनाच मिळतं असं नाही। आणि अशा ठिकाणी सुद्धा प्रमोदनी आपला ठसा उमटवलेला आहे। इथे जे तुम्हाला दिसत आहेत हे सगळे जे अवॉर्ड्स आहेत, हे सगळे इन्स्टिट्यूट्स आहेत, हे अतिशय नावाजलेले आहेत। आणि या अशा नावाजलेल्या संस्थांकडून प्रमोदला वेळोवेळी बक्षीस मिळालेलं आहे। पण आज वयाच्या 79व्या वर्षी तो इतकं काम करत आहे, म्हणून त्याची दखल इंडियन काँग्रेसला घ्यावी लागली आणि त्यांना हे बक्षीस त्याला द्यावं लागलं असं मी म्हणेन। त्याचं लहानपण कसं गेलं हे आता आपण सांगणार आहोत। तर ब्रिटिशांच्या काळात ICS ही सर्व्हिस होती, आणि जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस पहिल्यांदा आपली IS म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा सुरू झाली। या भारतीय प्रशासकीय सेवेचे माझे वडील म्हणजे लक्ष्मण बोंगीरवार हे पहिल्या बॅचमध्ये सिलेक्ट झालेले होते। अशा वडिलांचा प्रमोद हा मुलगा आहे। आणि 11 बहीण भावांची
सगळ्यात मोठी बहीण म्हणजे माझी आई. त्या माझ्या आईने आपल्या सर्व बहीण भावांना, त्याशिवाय आपल्या 6 मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांना चांगले मार्ग दाखवले. हे मार्ग दाखवत असताना कदाचित ती थोडीशी कठोरही वागली. आम्हाला खूप डिसिप्लिनमध्ये राहावं लागलं. तर ह्या माझ्या आईबाबांच्या सोबत प्रमोद कसा घडला हे आपण त्याच्या तोंडून ऐकणार आहोत. आणि काही प्रश्न मला वाटतं ज्योती पण विचारणार आहे. 40 वर्षापासून म्हणजे रिटायर्ड झाल्यावर सुद्धा तू लोकांसाठी काम करत आहे. त्यासाठी तुला इन्स्पिरेशन कोणी दिलं आणि तुला ह्यासाठी ऊर्जा कोणी दिली? खरं म्हणजे आमचे वडील भयंकर बुद्धिवान होते. त्यांचे काही आमच्या आयुष्यामध्ये दंडक होते. ते म्हणजे आम्ही एकत्रच जेवत होतो. जेवताना आमचे गप्पा बरंच रंगत असायचे. त्यांचं एकच सांगणं होतं की शासकीय नोकरीमध्ये तुम्हाला जनतेचे उपयोगी कामं करता येतं आणि तुम्ही ते केलंच पाहिजे, हे नेहमी आम्हाला सांगायचे. दुसरं त्यांचं प्रिन्सिपल असं होतं की डेडिकेशन ऑफ पॉवर. तुम्ही तुमच्या सबऑर्डिनेटला कॉन्फिडन्समध्ये घेतलं पाहिजे व त्याच्याकडून जास्तीत काम करून घेण्याची हातोटी तुम्ही कमवली पाहिजे. याशिवाय त्यांचं अजून एक म्हणणं होतं की तुम्ही सबऑर्डिनेटला पूर्णपणे प्रोटेक्ट करायला पाहिजे, म्हणजे त्यांना कामामध्ये उत्साह होईल. मी जे काही करू शकलो ते आता तुम्ही कल्पना करा की गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आधीच लोक मिळत नाही, जुनी लोक मिळत नाही. एकदा तर आमच्या 3 इंजिनियरांना नक्षलाईट लोकांनी ओढून नेलं होतं. अशा विदारक परिस्थितीमध्ये लोकांकडनं काम करून घेणे आणि ते सुद्धा त्यांचा कॉन्फिडन्स वाढवणे एक महत्त्वाची जबाबदारी मला पार पाडावी लागली. आणि सगळी शिकवण मला माझ्या वडिलांकडूनच मिळाली. त्याच्यात हे सगळं करू शकलो. मला वाटतं आपण दररोज रात्री एकत्र जेवायचो आणि बाबांनी आपल्याला एक नेहमी सांगितलं होतं की तुम्ही दिवसभर काय काम केलं हे आम्हाला सांगायला पाहिजे. आणि शेवटी ते आपले स्वतःचे अनुभव सांगायचे. तर त्यातून आपण बरंच काही शिकलो. आणि आपली आई कशी होती? तीच एक तर पण डिसिप्लिन खूप होते तिची. त्यापेक्षा एक जो सगळ्या मुलांवरती तिचं सारखं प्रेम होतं. मला आठवते आम्हाला नेहमी वाटायचं की ती मोठ्या मुलालाच जास्ती प्रेम करते. मी आणि ज्योती मधले आहोत. आम्हाला वाईट टाकते. पण मी जेव्हा IITला ॲडमिशन मिळाली, IITला गेलो, जायच्या दिवशी ती अक्षरशः रडली. तेव्हा मला एकदम माझं आईबद्दल मत बदललं. तिला नेहमीच आपल्या मुलांचं कौतुक करण्याचं आवडायचं. दादा असो मी असो, माझ्या प्रत्येक फ्लायरच्या प्रोजेक्टला ती आलेली आहे व सगळ्यांना सांगायची, विचारलं नाही तरी सांगायची. मुंबई पुणे एक्सप्रेसला पण ती आली होती. ते सगळं बसून एक आम्हाला सुद्धा खूप अभिमान वाटायचा व खूप बरं वाटायचं. बरोबर. तुला ऊर्जा कोणी दिली? इन्स्पिरेशन खरं म्हणजे मी फार नशीबवान आहे की स्मितासारखी बायको मला मिळाली. तिची अपेक्षा फारच कमी होत्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी डिझाईन सर्कलला होतो 76 ते 81, 5 वर्ष. वाशीहून बसनी ऑफिसला जात होतो. आमचे सासरे तेव्हा माझ्याकडे मधून यायचे. त्यांना खूप वाईट वाटायचं की आपला जावई PWCचा रेग्युलर डिव्हिजनला असला तर त्याच्याकडे 2 चपराशी राहतील, गाडी राहील, घोडा राहील. आणि ते म्हणे तुम्ही हे काय चावटपणा लावलेला आहे असं तुम्हाला रागवायचे. पण आम्ही वाशीच्या घरात 5 वर्ष काढले. ते सुद्धा स्मिताच्या काही म्हणजे अपेक्षा नसल्यामुळे मी करू शकलो, हे सगळ्या करू शकलो, हे आज मी मान्य करतो. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे जे मी 5 वर्ष घालवले ते माझ्या
पुढच्या 40 वर्षाच्या करिअरमध्ये खूप कामी आले. कारण की एक डिझाईनबद्दल मला जो कॉन्फिडन्स आला तो न मोजण्यासारखा होता. आणि माझे कुठलेही प्रपोजल रिजेक्ट करण्याची कोणाचीच हिंमत नव्हती. तर तुम्ही कल्पना करा त्या 5 वर्षाचं किती महत्त्व आहे. पण ते स्मिताचं जर का सोबत नसती आणि रोज जर का कटकट माझ्या मागे लावली असती की तुम्ही बसने चालले काहीतरी वेड्यासारखं करताय, तुम्ही हे कधीच शक्य झालं नसते. मला आठवते आमच्याकडे बांटे एकदा आले होते. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी रात्री 11 वाजता स्मिताने जेवू घातलं आणि त्यांनी आजही आम्हाला एक मोठं पत्र दिलेलं आहे. असं त्या अशी सोबत असल्यामुळेच मला काही करायची म्हणजे प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. मग आता पण तू मला असं सांग की तू इंजिनिअरिंग फील्ड का निवडलं? इंजिनिअरिंग फील्ड आता बघा, लहानपणी आमच्या बाबांनी त्यावेळेस ते मेकॅनो म्हणजे लहान मुलांचे खेळ, त्यात तुम्ही गाडी करता येतात, बिल्डिंग करता येतात, ते आणून दिलं होतं. आणि या मेकॅनोशी आम्ही दिवसभर खेळत राहायचो. एक गोष्ट माझ्या लक्षात आलं की जो निर्मितीचा आनंद आहे, कुठली गोष्ट तुम्ही जर का निर्माण करू शकला त्याचा आनंद प्रचंड असतो. आता तुम्ही आजच बघा की मुंबई पुणे एक्सप्रेसवे मी निर्माण केला. सगळे लोक मला प्रमोदच्या ऐवजी मुंबई पुणे एक्सप्रेसवे ज्यांनी केला तो हा प्रमोद आहे असं म्हणतात. फ्लायओव्हरवरती जाताना मला इतका आनंद होतो की हो हे बघा मी केलेलं आहे. ते जो निर्मितीचा आनंद होतो ते दुसऱ्या कुठल्याच क्षेत्रात जाऊ शकत नाही. ऑफकोर्स प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळे आनंद होऊ शकतात. जसं डॉक्टरला चांगलं ऑपरेशन केलं तर ते जे लोकांवरती समाधान होतं त्याचा वेगळा आनंद आहे. पण जो निर्मितीचा आनंद आहे आणि त्या काळापासून किंवा आजपासून इंजिनिअरिंग आणि मेडिकल दोन्ही क्षेत्रामध्ये फार महत्त्वाचं आहे. त्या एकाच याच्यामुळे मला पण अशी जाणीव झाली की आपण इंजिनियर व्हावं. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे काय झालं की आमच्या IITचं जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हा मला आठवते जवाहरलाल नेहरू आले होते आणि आमचे आईबाबा त्या समारंभाला होते. त्यांना जेव्हा लक्षात आलं की एक महत्त्वाची इन्स्टिट्यूट आहे, 400 एकर त्याचा परिसर आहे, अमेरिकेसारखी ही संस्था होणार आहे, ते मला रोज सांगायचे की नाही तू IITलाच गेला पाहिजे, तू IITलाच गेला पाहिजे. आणि मला ते IITला मिळालं तर माझ्यापेक्षा त्यांना जास्ती आनंद झाला. आनंद याच्यासाठी पण झाला की तू आता सिव्हिलमध्ये मिळाला त्याच्यातून तू गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस करशील. आणि 60 त्या साली अशी परिस्थिती वाईट परिस्थिती होती की गव्हर्नमेंटसारखा सिक्युअर जॉब कुठेच नव्हता, अपॉर्च्युनिटीज पण कुठेच नव्हते. त्यांना स्वतःला इतका आनंद झाला की हो तुला मिळालं फारच चांगलं झालं, तू सिव्हिल घेतलं ते फारच चांगलं झालं. मला वाटतं की बाबांनी आपल्या 6 जणांना वेगवेगळ्या वेळी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, जे ते आम्हाला उदाहरण देत होते, त्यांनी असं सांगितलं होतं की पॉलिसी जर चांगली असेल तर चांगलं डेव्हलपमेंट होऊ शकतं. तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल, तुमचे इंजिनियर्स चांगले असतील तर तो देश नक्कीच प्रगतीवरती जातो. त्यानंतर आपली संस्कृती पण तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे माझी मोठी बहीण कीर्ती हिने MA घेतलं. त्यामध्ये तिने संतांचं वाङ्मय हा तिचा मेन विषय होता. म्हणजे आपली संस्कृती किती महत्त्वाची होती आहे हे आमचे बाबा नेहमी सांगत असायचे. ज्योतीने इकॉनॉमिक्समध्ये MA केलं आहे. नुसतं नाही केलं तर तिला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. कारण की देशाचं इकॉनॉमिक्स खूप महत्त्वाचं असतं. अभय यांनी MSc मॅथ्स घेतलं कारण की मॅथ्स हा विषय खूप महत्त्वाचा असतो आणि तो नंतर IDBI सारख्या संस्थेमध्ये उच्च पदापर्यंत पोहोचला. कारण की बाबा नेहमी म्हणायचे की आपल्या देशाचं फायनान्स हे खूप चांगलं असलं पाहिजे, तेव्हाच त्या देशाची प्रगती होऊ शकते. त्यामध्ये त्यांनी मास्टरी मिळवली. मी अर्थात लॉ केलं. मी कधी प्रॅक्टिस केली नाही, पण मी रमेशला नेहमी म्हणायची की मी नॉन प्रॅक्टिसिंग बट सक्सेसफुल लॉयर आहे. कारण की मी कधी पण प्लीड केलं तर मी जिंकते. तर असे आम्ही 6 बहीण भाऊ जरी वेगवेगळ्या क्षेत्रात होते तरी बाबांचं जे मेन होतं की तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही लोकांना मदत करा, लोकांना आनंद द्या. आणि हे सगळे आम्ही करत राहिलो आणि प्रमोदनी तर त्याच्यामध्ये खूप मोठी उंची गाठलेली आहे.
पमो, तुला आठवतं का तू पोवेवरून मला व अभयला गणित शिकवायला यायचं? तेव्हा आम्ही मलबार हिलला राहत होतो. रविवारी तू एन्जॉय न करता पवईवरून मलबार हिलला येत होता. आज असे वाटते की तू का बरे असे करत होता? हे बघा, मी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे प्रसंग घडतात त्याच्यामुळे त्याचं पुढील जीवन निश्चित होतं. मी 8वी 9वीत असताना आम्हाला एक बीजगणिताचे टीचर होते. ते एका वर्गामध्ये एका तासामध्ये आमच्याकडनं 30 ते 40 गणितं करून घ्यायचे. इतकंच नाही की प्रत्येक टेबलवरती जाऊन आमच्या डिफिकल्टी सोडवायच्या. त्याच्यामुळे मला गणिताबद्दल खूप आवड निर्माण झाली होती. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मला मॅट्रिकमध्ये, म्हणजे त्यावेळेस 11वी, आता 10वी 12वी तो वगैरे, त्यावेळेस 11वी प्रेग्नन्सिटी वगैरे होते, त्यावेळेस मला मॅथ्समध्ये 200 पैकी 196 मार्क मिळाले होते. तर ते एक मला असं वाटायचं की आमच्या बहीण भावांनी पण याच प्रकारची प्रगती करावी. मॅथ्समध्ये काय आहे की तुम्हाला 100 मार्क मिळू शकतात. आणि एक जो मॅथ्सबद्दल मला जो आत्मविश्वास निर्माण झाला होता ते सुद्धा 8वी 9वीच्या एक्सपिरियन्समुळे. म्हणून मला नेहमी वाटायचं की आमच्या बहिणींनी किंवा भावांनी पण करावं, असंच करावं, असंच पुढे यावं. तू शिकवत होता, खूप छान शिकवत होता, म्हणून माझी अल्जिब्राची भीती चालली गेली. अल्जिब्राची भीती तुझ्या शिकवण्यामुळे गेली, नाही तर मला फार भीती वाटायची गणिताची. हो, म्हणतो ना ते, म्हणजे 8वीच्या टीचरला महत्त्व द्यायला पाहिजे माझी मनोवृत्ती असे का झाली. आणि 200 पैकी 196 जेव्हा मार्क मिळाले आणि मला SSC मध्ये तसं 78% मिळाले, तो महत्त्वाचा नाही आहे. पण मॅथ्सची सगळ्यांना मनापासून भीती राहते, ती भीती घालवणे फार महत्त्वाचं राहते. या ठिकाणी अजून एक आठवण सांगावीशी वाटते की IIT मध्ये प्रमोदच्या नोट्सवरून बऱ्याच लोकांनी अभ्यास केला आणि काही लोक मिलियनर झालेले आहेत ज्यांनी प्रमोदच्या वयांवरून अभ्यास केला आणि त्यांच्या ज्या डिफिकल्टीज असायच्या ते प्रमोदला विचारायचे आणि प्रमोद त्यांना शिकवत होता. म्हणजे तू शिकवलेले बरेचसे लोक मिलियनर झाले. म्हणजे मला वाटतं की सगळ्यांनी. परवाचीच गोष्ट आहे, माझा मित्र मागच्या आठवड्यात आला होता. मी आणि संदीप त्याला भेटायला गेलो होतो. तो $1 बिलियन खालीच बोलतच नव्हता. त्यांनी कुठल्या त्या गावाचं विसरलो, तिथे 115 मेगावॅटचं पॉवर स्टेशन केलं. इथे इंडियामध्ये जवळजवळ 300 कोटीचे हायड्रो पॉवर प्रोजेक्ट चालू आहे. तो माझ्या वया घेऊन पास झाला. तो भाग वेगळा. तो म्हणतो, प्रमोद तू अमेरिकेत आहे, तुला माझ्या विमानात फिरवतो. अशा बरंच जमतीच्या गोष्टी झालेल्या आणि होत आहेत. या ठिकाणी बऱ्याच लोकांचे काही प्रश्न आहेत, तर ते प्रश्न मी तुला विचारणार आहे. लहानपणी तू आम्हाला प्रश्न विचारायचा, आता आम्ही तुला प्रश्न विचारणार आहोत आणि तुला उत्तर द्यायचं आहे. तर तू आमच्यासाठी कठीण प्रश्न विचारायचा, पण आम्ही तुझ्यासाठी सोपे प्रश्न काढलेले आहेत. आमचा पहिला प्रश्न असा आहे की तू मुंबई पुणे एक्सप्रेस वे बनविला, ज्यावरून आपण गाडी वेगाने चालवू शकतो. वर्षांची कामे तू महिन्यामध्ये पूर्ण केली, महिन्याची कामे तू दिवसांमध्ये पूर्ण केली. मात्र तुझ्यासोबत कुठेही जाणं, तुझ्या गाडीत बसणं म्हणजे स्लो मोशनमध्ये जाणं आहे. कारण की तुझी गाडी 50 नाही तर 60 किलोमीटरच्या पुढे जातच नाही. आणि एक्सप्रेस वे तू बांधला, पण तुझी गाडी 80च्या स्पीडपेक्षा पुढे तू जाऊ देत नाही. हा सगळ्यांना विरोधाभास वाटतो. तुला कितीदा म्हटले तरी तू याच्यापासून ऐकत नाहीस. हे असे का? हा प्रश्न सगळ्यांनी विचारलाय बरं. नाही, ठीक आहे. काय होतं, तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रसंग घडतात त्याच्यामुळे तुम्हाला आयुष्याकडे बघण्याचा पूर्ण दृष्टिकोनच बदलून जातो. 87 सालची गोष्ट आहे. माझा एक खूप बॅड ॲक्सिडेंट झाला
आमच्या ड्रायव्हरला झोप लागली म्हणा किंवा काही कसं ना, आमची गाडी जाऊन ट्रकला आदळली. मी जवळजवळ बेशुद्ध झालो होतो व कोणतरी मला संचेती हॉस्पिटल नेलं होतं. 6 महिने प्लॅस्टर वगैरे होतं. त्या प्रसंगाची इतकी मनात भीती घेतली होती की मी कधीच ड्रायव्हरला जोराने चालू देत नव्हतं. इतकंच काय, एक्सप्रेस वेला सुद्धा तो 70च्या पुढे गेले की त्याला म्हणायचं नको. लोक हसतात, पण एक काय असतं की आयुष्यामध्ये काही काही असे प्रसंग घडतात, त्याच्यामुळे तुमच्या आयुष्याला वेगळंच वळण लागतं. ते चांगलं की वाईट ते प्रत्येकाने ठरवायचं असतं. नाही, नक्कीच. आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये फक्त एकटे नसतो, आपल्यावरती अवलंबून असणारे. तिथे पण माझं नशीब बघा, मी ती गाडी मी एकदम धक्का लागल्यामुळे मी पुढच्या सीटमध्ये आदळलो आणि नशिबाने माझा डोळा वाचला, कारण की ते याचं पुढच्या सीटचं कॉर्नरवरती जर का मी आदळलं असतं तर डोळा परमनंटली गेला असतं. म्हणजे देवाने शिक्षा तर दिली पण नशीबही दिलं असं म्हणेन मी. देव कधीच म्हणजे तुमचं पूर्ण नुकसान कधीच करत नाही. आणि मला असं वाटतं की आपण नेहमी विचार करतो आणि विचार करायला पाहिजे की आपल्यावरती आपलं कुटुंब कसं अवलंबून आहे, आणि आपले आई वडील, आपले मुलं, आपले बहीण भाऊ, सगळ्यांचं आपल्यावरती प्रेम आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी आपल्या आपल्या आयुष्याची काळजी नक्कीच घेतली पाहिजे. आता दुसरा प्रश्न आहे, तू नेहमी साधे कपडे घालतो. मी आणि ज्योतीने आजच्या कार्यक्रमासाठी कुठली साडी नेसायची याचं आमचं बरंच डिस्कशन झालं होतं, पण प्रमोद उठला आणि तो नेहमीसारखा तयार होऊन इथे आला. तर तू नेहमी साधे कपडे घालतो, त्या कपड्यांना इस्त्री नसली तरी तुला चालतं. हे सगळं कशामुळे? खरं म्हणजे काय झालं की आम्ही म्हणजे लहानपणी म्युन्सिपल प्रायमरी स्कूल ज्याला म्हणता येतं, म्युन्सिपल शाळेत शिकलो. आठवते मला, अमरावतीला असताना अगदी गरीब मुलांबरोबर आम्ही शिकलो. पुढे IITला गेलो तेव्हा सगळ्यांचा मेन एम होता अभ्यास करणे. कपड्याकडे लोकांना फारच कमी लक्ष राहायचं. सर्व्हिसमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा 15 वर्ष माझं करिअर जवळजवळ मागासलेल्या भागामध्ये झालं. म्हणजे चंद्रपूर घ्या, गडचिरोली घ्या, धारणी घ्या, इकडे सालेकसा घ्या, काही घ्या. तिथे आय हॅव सीन व्हॉट एक्स्ट्रीम पॉवर्टी मीन्स. एक्स्ट्रीम पॉवर्टी. मला आठवते आम्ही एक एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीममधून धारणीला एक प्रोजेक्ट सुरू केला, तर लोक आमच्या ओव्हरशीला अक्षरशः पाया पडायला आले. इतकी प्रचंड वाईट परिस्थिती डोळ्याने बघितल्यानंतर माझी कधीच हिंमत झाली नाही की मी पण लक्झरीज कपडे किंवा लक्झरीज याच्यामध्ये राहावं. आणि हे सगळं जे मी आता सुरुवातीला म्हटलं, तुमच्या आयुष्याच्या अनुभवावरनं तुम्ही बरंच काही शिकता, बरंच काही तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडतो. त्याच्या मागचं गमक हेच आहे. IITमध्ये फर्स्ट प्रायोरिटीवर अभ्यास, कपडे कसे का असे ना कोणालाही चालतं. अर्ध्याहून जास्ती मुलं मिडल क्लास फॅमिलीचे राहायचे, त्याच्यामुळे आमची पण तशीच घडण होत गेली. आम्ही शाळेमध्ये असताना महात्मा गांधींबद्दल ऐकलं होतं की महात्मा गांधींनी जेव्हा अगदी पॉवर्टी बघितली तर त्यांनी जे ते बॅरिस्टर होऊन आले होते आणि सुटाबुटामध्ये राहायचे, तर त्यांनी ते सगळ्या कपड्यांचा त्याग केला होता आणि ते अगदी नुसते धोतर घालून राहायचे. तर हे आम्ही फक्त धड्यात वाचलं होतं, पण आता प्रत्यक्ष तुझ्या अनुभवातून पण आम्हाला हे शिकायला मिळते आहे की आपण ज्या परिस्थितीतून बघतो, पुढे जातो, त्याप्रमाणे आपण बनतो. तिसरा प्रश्न, तो पण अगदी सोपा आहे की आम्ही तुला नेहमी चिडवतो की कुठेही जायचे असेल तर सगळ्यांच्या आधी तूच जाऊन पोहोचतो. म्हणजे जर रिसेप्शनला जायचं असेल तर नवरा नवरी तिथे आलेले नसतात, त्याच्या आधी प्रमोद जाऊन पोहोचतो. जर एखाद्या ठिकाणी पार्टीला जायचं असेल तर तो होस्ट पण तिथे आलेला नसतो, त्या ठिकाणी प्रमोद जाऊन पोहोचतो. तर हे असं का? काय झालं की मी मोठे मोठे प्रोजेक्ट केले. आता मुंबई पुणे जर का बघितलं त्याची किंमत 1600 कोटी.
म्हणजे एका वर्षाचं व्याज 160 कोटी, 10%. म्हणजे रोजचा व्याज 50 लाख, एक दिवस म्हणजे 50 लाख. आम्ही जेव्हा बॉम्बे पुण्याचं प्लॅनिंग करत होतो तेव्हा आमचं युनिट होतं दिवस. आमचे सिन्हा त्यांनी खोलीमध्ये कॅलेंडर लावलं होतं, प्रमोद उधर देखो 130 दिन अपने बचे हैं, फिर दुसरे दिन 129 दिन बचे हैं. तर काय झालं, आता फ्लायओव्हर प्रोजेक्टला पण असंच झालं. आम्हाला गव्हर्नमेंटने म्हटलं होतं की 4 फ्लायओव्हर केले तर तुम्हाला मी टोल लावून देऊ, आणि आमचं 30-40 कोटी वर्षाचं उत्पन्न सुरू होणार होतं. तर वेळेला जे महत्त्व, ती जी घडत गेली ते प्रत्येक आयुष्यामध्ये पण मी उतरत गेलो. चांगलं होईना का वाईट होईना, पण ती एक सवय लागून गेली. आज पण आम्ही कार्यक्रमासाठी बरोबर 10च्या ठोक्याला इथे हजर होतो. आम्ही एवढेच प्रश्न काढले आणि मला असं वाटतं की तुला 100त 200% मार्क्स द्यायला हरकत नाही. धन्यवाद. आता एक मजेशीर आठवण म्हणजे आम्हाला रेग्युलर पिक्चर बघायला तुझ्यामुळे मिळाले. झाले असे की 10वीपर्यंत आईबाबा आम्हाला फक्त देवाचे किंवा संतांचे पिक्चर दाखवित असे. पण पमू, तुझ्यामध्ये आपले मत पटवून देण्याची विलक्षण हातोटी आहे. तू मग आईबाबांना समजावले, पटवले व आम्हाला पहिला कमर्शियल पिक्चर बघायला मिळाला, तो गाईड. तेव्हाचा आघाडीचा हिरो देवानंद माहीत झाला. ह्या तुझ्या कन्व्हिन्सिंग पॉवरचा उपयोग तुला तुझे विविध प्रोजेक्ट व मेगा प्रोजेक्ट पण यशस्वी करून दाखवण्यासाठी झाले. आता आम्हाला सांग, लोकांना दिलासा देण्यासाठी आउट ऑफ बॉक्स विचार करून वेगळे अँगल, वेगळे डिझाईन बनवून तू कोणती कोणती कामं केली? नाही, पहिली गोष्ट तू जर मला म्हणाली की तुम्ही कुठली गोष्ट का पटवू शकता किंवा का केलं, माझं सिम्पल प्रिन्सिपल आहे, कन्व्हिन्स और कन्फ्यूज. आयदर यू कन्व्हिन्स दॅट पर्सन और कन्फ्यूज हिम अँड अल्टिमेटली गेट इट. एक साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. मी अमरावतीला चीफ इंजिनियर म्हणून गेलो होतो. 85-86ला सिमेंटचं खूप शॉर्टेज होतं. तर गव्हर्नमेंटनी आम्हाला लोकांना टेंडर काढून सिमेंट घेण्याची परवानगी दिली होती. तेव्हा काही आमच्या एक्झिक्युटिव्हनी LNTचं सिमेंट घेतलं होतं. त्याच वेळेस AC सिमेंट, LNTचं सिमेंट नवीन टेक्नॉलॉजी चांगलं असल्यामुळे जवळजवळ 10% दुसऱ्या ब्रँडच्या सिमेंटपेक्षा महाग होतं. त्याच्यावरती मोठा ऑडिट पॅरा झाला की तुम्ही गव्हर्नमेंटचं 2 लाख, 2.5 लाख, 4 लाख खर्च केले वगैरे वगैरे. आणि काय होतं, हे जे AGचे ऑडिटर असतात, एका ठिकाणी पॉईंट घेतला की ते सगळ्या डिव्हिजनला ते घेतात, त्यांना माहीत असतं. काही ठिकाणी गव्हर्नमेंटने लोकांना सस्पेंड केलं, काही ठिकाणी इन्क्वायऱ्या सुरू केल्या, सगळं झालं. मी गेलो होतो पण तर नुसतं आमचं माहिती बोलवणं इतकंच काम चालू होतं, निघणार काहीच नव्हतं त्याच्यातून. त्यावेळेस काय व्हायचं, सिनियर ऑडिट पॅरासाठी सिनियर DAG यायचे, ते माझ्याकडे आले. त्यांना मी एकच प्रश्न विचारला की तुम्हाला हे पटते का की आम्ही LNTचं सिमेंट घेतलं ते चांगल्या क्वालिटीचं आहे? हो, ते म्हणाले हो, कारण की तुमचे लॅबॉरेटरी रिझल्ट वगैरे सगळे दुसऱ्या ब्रँडच्या सिमेंटपेक्षा बरंच चांगले आहे. मी त्यांना मग म्हटलं की साधारणपणे काय होतं, सिमेंटची एकूण कॉस्ट पूर्ण कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या जवळजवळ 15% राहते आणि स्टीलची 15% राहते. मी त्यांना एकच शब्द म्हटलं की बा, आमच्या लोकांनी चांगल्या ब्रँड घेण्यासाठी जर का 1.5% खर्च जास्ती केला की 15 ते 10% म्हणजे 1.5%, मी याच्यात काही गैर मानत नाही. हो का म्हणेन, त्यांनी पूर्ण पॅराग्राफ केला. म्हणजे आता तुम्ही कन्व्हिन्स म्हणा किंवा कन्फ्यूज म्हणा. आता आपण बघतो इंडिया बुलचं सिमेंट, इंडिया बुलचा शर्ट तुम्हाला 2000ला मिळतो, कॅम्ब्रिजचा शर्ट 450ला मिळतो. दोन्ही शर्ट तुम्ही घेता ना, बरोबर आहे. प्रश्न क्वालिटीचा आहे आणि क्वालिटीसाठी किती पैसे कोणाला द्यायचे तो भाग वेगळा राहतो. आता एक दुसरा ममताने जो प्रश्न विचारला आहे की
तुम्ही असे कुठले युनिक प्रोजेक्ट केले आणि का केले आणि करू शकले, त्याच्यावरती माझं एकच उत्तर आहे. मी नेहमी सांगत गेलो होतो, इट इज डिफिकल्ट टू डिफाईन द प्रॉब्लेम. Once you define the problem, you should have capacity to solve it. Not only solve it, you should have competence and confidence to give proper solution. And the fourth issue is, you should have urge to do it. चारही गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे यू शुड हॅव पॉवर. म्हणजे कॉम्पिटन्स, पॉवर आणि अर्ज, तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. आम्ही आमच्या वडिलांकडनं शिकलो की तुम्ही नेहमी जनतेच्या प्रश्नाकडे जागरूक राहा, जनतेसाठी काम करा. देवाने, नशिबाने मला बुद्धी दिली, त्याचा मी सगळीकडे वापर करत गेलो. आणि कधीकधी खूप ज्याला आपण कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम म्हणतो, तिथे कॉमन सेन्स लावून सिम्पल सोल्युशन काढता येतं. मी काय आता माझ्या स्लाईडमध्ये उदाहरण दाखवतो. आता ही स्लाईड बघा. चंद्रपूर गडचिरोली जिल्हा जवळजवळ 75% फॉरेस्ट आहे. सगळे झाडं वाहत येतात आणि ते झाडं जे आहे आमच्या ब्रिजला अडतात आणि ब्रिजला डॅमेज करतात. ते आम्ही नवीन टेक्निक केलं, त्या नदीमध्ये उभे खंबे लावले व त्याच्यामुळे जे झाडं आहे ते ब्रिजच्या खूप दूर अडतात व आमच्या ब्रिजला काही होत नाही. आता त्याला तुम्ही सिम्पल सोल्युशन म्हणाल की कॉम्प्लिकेटेड सोल्युशन म्हणाल, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. याच्यावरती मी बरंच परिश्रम करून डिझाईन केलं आणि जे माझं युनिक डिझाईन होतं, कमी खर्चामध्ये आम्ही करू शकलो. आणि असे जवळजवळ 15-20 ठिकाणी चंद्रपूर गडचिरोलीला मी केलेलं आहे. तसंच जे पाईप आहे, पाईपमध्ये पण काय होतं, झाडं टाकतात आणि याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे फायनाईट एलिमेंट इक्वेशन म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन किंवा खूप हाय मॅथमॅटिकल इक्वेशन काही करावं लागत नाही. इट्स जस्ट ए कॉमन सेन्स. बरोबर आहे. तर मी जे म्हणतो नेहमी की इट इज डिफिकल्ट टू डिफाईन द प्रॉब्लेम. इवन इफ यू डिफाईन द प्रॉब्लेम, यू शुड हॅव कॉन्फिडन्स टू सॉल्व इट. Not only solve it, you should have confidence in the solution, competence to solve it. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे you should have power to address it and urge. आता चारी पाची जे आहे, define the problem, address it, find the technical solution with confidence, and that too using your power and urge. This is very day, and I have taken many times the calculated risk also. आता बघा, हे दुसरं उदाहरण आहे. चंद्रपूरला मी जेव्हा 83ला गेलो तेव्हा असं लक्षात आलं, इवन स्टेट हायवेला रपटे होते, म्हणजे त्याच्यावरती ब्रिजी नव्हता. थोडे पाऊस आला की पूर्ण ट्रॅफिक थांबून जायचा. पण प्रॉब्लेम हॅज बीन डिफाईन्ड. देर आर नॅचरल क्रॉसिंग. The question is, how do you eliminate this problem when you don't have any budget also? बरोबर आहे. तर मी हे नवीन डिझाईन केलं आणि माझ्या लक्षात असं आलं की 3 मीटरपर्यंत ज्या नदींना पूर असतो त्यासाठी इकॉनॉमिकल डिझाईन आपण करू शकलो तर कमीत कमी पैशामध्ये तुम्ही करू शकता. बरोबर आहे. हे माझं युनिक डिझाईन होतं. याच्यावरती इंटरनॅशनल पेपर मी पब्लिश केला. त्यावेळेस जे प्रचलित पद्धती होती त्याच्यापेक्षा 30% कमी खर्चामध्ये झालं. इतकंच नाही तर मी सबऑर्डिनेटचा कॉन्फिडन्स उंचावला केला पाहिजे. मी त्यांना एक डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट करायला दिला. त्यांनी लोकांनी हे स्ट्रक्चर 1 महिन्यात पूर्ण केलं. त्याच्यामुळे आमच्या पूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये एक नवीन ऊर्जा किंवा चॅलेंज निर्माण झालं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही 200 ब्रिजेस माझ्या 3 वर्षाच्या काळात केले. आता हा बघा, तो गरीब मनुष्य बिचारा आरामात चालला आहे. हा फोटो बघून मला इतका मनस्वी आनंद होतो की, आणि त्याच्यापेक्षा मी आउट ऑफ वे जाऊन टेंडर कंडिशन चेंज केले.
गव्हर्नमेंटचे प्रॅक्टिसेस चेंज केले तरच ते होऊ शकतं. दुसरं सांगतो, पाण्याचं खूपच सगळीकडे दुर्भिक्ष आहे, ते सांगायची गरज नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्कीम अनाऊन्स केलेली आहे की गावातल्या प्रत्येक घरामध्ये नळाने पाणी द्यायचं, आणि त्याच्यासाठी 3.5 लाख कोटी, मी रिपीट करतो फिगर, 3.5 लाख कोटी खर्च करण्यास दिलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल, चार वर्षापूर्वी लातूरला इतका दुष्काळ होता की आपल्याला ट्रेनने पाणी आणावं लागत होतं, बरोबर आहे. हां, तर मग मी हे नवीन कल्पना केली की जिथे आमचा ब्रिज असतो तिथे एक कॉन्क्रीटची आर्च केली आणि ते 2.5 ते 3 मीटर पाणी साठवू शकतात. एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक खेडं जे आहे ते कुठल्या तरी नाल्या किंवा नदीजवळ वसलेलं असते, कारण की वॉटर इज द ह्युमन नीड, बरोबर आहे. त्या नाल्याचं अजून एक वैशिष्ट्य असते की त्याचा जो उतार असतो तो खूप जास्ती असतो, त्याच्यामुळे पाऊस थांबला तर पूर्ण नाला रिकामा होतो. तुम्हाला लहानपणी आठवत असेल की तुम्ही मध्ये एक दगड ठेवून तो नाला क्रॉस करता, आणि त्याची अजून एक म्हण आहे, अडवा आणि जिरवा. अडवा आणि जिरवा पॉलिटिकली वेगळ्या संदर्भात वापरण्यात येतो. प्रत्यक्षात अडवा पाणी जर का तुम्ही अडवू शकलो आणि जिरू शकलो तुम्हाला प्रॉब्लेम सुरू शकतो. व्हॉट वी नीड इज हाऊ टू स्टॉप वॉटर फ्रॉम फ्लोईंग. आणि हे तुम्हाला आश्चर्य वाटेल की इथे 90 फूट खोल विहिरी होते, 70 फुटाने पाणी वरती केलं आणि 250 एकर. त्यापेक्षा वैशिष्ट्य म्हणजे गव्हर्नमेंटनी कुठलेही वॉटर स्टोरेज स्ट्रक्चर बांधायचं असेल त्याचं दंडक आहे, मानबिंदू आहे, आणि हे माझे जे युनिक डिझाईन आहे ते फक्त त्या दंडकाच्या 50% खर्चामध्ये झालेलं आहे. असे आम्ही बऱ्याच ठिकाणी केले आणि करत आहोत. ते जे मी आजचं आहे, चंद्रपूरला जवळजवळ मी बघितलं असे 15-20 नद्या आहेत, त्यांचं पात्र कमीत कमी 200 मीटर आहे. आणि तुम्ही कल्पना करा, इतक्या मोठ्या नद्यांना लोकांना किती त्रास होत असेल. पैसे नाही, कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला काहीतरी पार्श्व रिलीफ देण्याची गरज आहे. आणि हे माझ्या डिझाईनचा इतक्या मोठ्या नदीमध्ये सुद्धा फायदा झालेला आहे. हे अजून एक उदाहरण आहे. इथे आम्ही हा केला, इथे सुद्धा 200 मीटर रुंदीचं नदी होती. याच्यामध्ये माझं डिझाईन मी केलं तर पहिल्या वर्षी पूर्ण गाव गोळा झालं होतं की ते पूल कसा पडतो. पण मी मगाशी म्हटलं, कॉन्फिडन्स इन कॉम्पिटन्स फार महत्त्वाचं आहे. यू शुड हॅव कॉन्फिडन्स इन युअर कॉम्पिटन्स. आणि ते मी 76 ते 81 5 वर्षाचे डिझाईन सगळ्यामध्ये काम केलं. स्मिताची साथ होती म्हणून मी करू शकलो, त्याचा हा परिणाम आहे. या ठिकाणी अजून एक आठवण सांगावीशी वाटते की बऱ्याचशा मंदिरांच्या जवळपास जे खराब रस्ते होते ते प्रमोदनी चांगले केले, आणि त्याचा परिणाम एका ठिकाणी हेमा मालिनीला तो इम्प्रेस करू शकला. अर्थात स्मितावहिनींना खूप टेन्शन आलं होतं, पण तेव्हा मारुतीच्या मंदिरासाठी जाणारा तो रस्ता होता, म्हणून थोड्या स्मितावहिनी शांत होत्या की मारुती आपल्याला वाचवेल आणि प्रमोद हेमा मालिनीकडे न बघता आपल्याकडे बघेल. नाही, तिथेही गंमत सांगतो. तर ममताने, कारण की मी जरी टाईम एक्सटेंड केला तरी थोडं आपण घरगुतीच कार्यक्रम आहे तर मला माफ कराल. जांगीर म्हणून गाव होतं, तिथे मारुतीचे देवस्थान, आणि हेमा मालिनी त्याची भक्त होती. पण हे नंतर प्रमोदला कळलं, आधी रस्ता आधी बांधला मग हेमा मालिनी येणार ते कळलं. नाही, ऐक ना तू, कारण की महत्वाचं आहे. तुम्ही आता काय म्हणाला मला की कन्व्हिन्स आणि कन्फ्यूज, बरोबर आहे. तर काय झालं की ते लोक आले माझ्याकडे, साहेब आम्ही हेमा मालिनीला बोलावणार आहोत, बरीच गर्दी होणार आहे, आमचा रस्ता खडीचा आहे, त्याला डांबरी करून द्या. तर आमच्या लोकांनी नेहमीसारखं ऑब्जेक्शन सुरू केलं.
की बा ते आपल्याकडे पैसे नाही, विलेज रोड आहे त्याला डांबरी कसं करायचं, काय करायचं काय नाही. मी त्यांना एकच म्हटलं की प्रतापगडला तिथे अफजल खानाची कबर आहे आणि तिथे एक छान मस्जिद आहे. आम्ही 5वीत असताना प्रतापगडला गेलो होतो, खूप तहान लागली होती आणि आम्ही तिथे पाणी आम्हाला पहिल्यांदा मिळालं. म्हटलं ते लोक बघा आपल्या धर्मासाठी इतकं करतात, आपण हे करू शकत नाही का. दुसऱ्या दिवशी आमचं काम सुरू झालं. हेमा मालिनी तो भाग वेगळा की मिनल यमसनवार तिची ही आयडिया आहे आणि तिने हे सगळं तयार केलेलं आहे. हे खास नमूद करावं असं वाटतं. जेव्हा तिने प्रमोदला विचारलं, म्हणजे मला विचारलं आधी की त्यांच्या आवडीचे पिक्चर किंवा त्यांच्या आवडीचे गाणे, तर मी इमॅजिन करू शकत नव्हती. पण प्रमोदला विचारल्यानंतर त्यांनी त्याच्या आवडत्या ॲक्ट्रेसचे पण नावं जेव्हा आम्हाला सांगितले तेव्हा मी पण चकित झाली. पण मला असं वाटतं की सगळ्या दृष्टीने सगळ्या जीवनाच्या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद मानणारा हा माझा भाऊ आहे, हे या निमित्ताने मला पण कळलं. पण त्यामध्ये त्याच्या आवडीचे पदार्थ लिहिलेले आहे, तर त्यांनी तिथे डिस्क्लेमर लिहायला सांगितलं होतं की फक्त स्मिताच्या हातचे. नाही तर तो म्हणाला की माझ्या आवडीचे पदार्थ वाचून प्रत्येकजण ते पदार्थ करायला लागतील, पण मला फक्त स्मिताच्या हातचे ते पदार्थ आवडतात, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. पमू, इच्छा असेल तिथे मार्ग काढता येतो. तुला जी वेगवेगळी चॅलेंजेस आली ती कशी सोडवली ते ऐकून आम्हाला समजेल. कठीण चॅलेंज पण सोपे सोल्युशन असणारे अजून 1-2 उदाहरण सांग. नाही, मी आत्ताच तुम्हाला काय उदाहरण दिलेले, अजूनही उदाहरण देऊ इच्छितो, दाखवतो. जसं आता 50 फ्लायर प्रोजेक्ट होता. त्याच्यामध्ये प्रश्न असा होता की कमीत कमी वेळामध्ये ते व्हायला पाहिजे, मुंबईला व्हायला पाहिजे. तर मी पहिले जे डिसिजन घेतलं की नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केल्याशिवाय शक्य नाही, पहिली गोष्ट. नंतर तुम्हाला नवीन इम्पोर्टेड मशिनरी पण लावावं लागेल. तिसरा प्रश्न असा होता की जर का प्रोजेक्टची कॉस्ट 1600-1000 कोटी वगैरे असेल तर ते लोक नवीन मशिनरी आणतील. पण तुम्ही जोपर्यंत लोकांच्या कॉन्ट्रॅक्टरचा जे अडचणी आहेत ते सोडवत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. आम्ही टेंडरमध्ये पहिल्यांदाच कंडिशन घातली होती की त्यांना आम्ही कास्टिंग यार्डसाठी जागा देऊ, ऑफिससाठी जागा देऊ, लॅबॉरेटरीसाठी जागा देऊ. इतकंच नाही, त्यावेळेस ऑक्ट्राय होता. न्यू बॉम्बेलाच फक्त जागा होती. ऑक्ट्राय किती लागेल कोणालाच माहीत नव्हतं. तर आम्ही म्हटलं बा ऑक्ट्राय लागलं तर आम्ही तुला रिम्बर्स करून देऊ. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा आम्ही विचार केला. आम्ही 7 दिवसाच्या आत त्याला बिल देत होतो. मी रात्री 9:30ला 10ला सुद्धा चेक सह्या केलेले आहेत. आणि त्यापेक्षा महत्त्व गडकरी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे 1 दिवस आधी पूर्ण केलं तर आम्ही 2.5 लाख रुपये त्याला बोनस देत होतो. 2.5 लाख. त्यापेक्षा माझी अडचण होती, हाऊ डू यू डिफाईन द क्लॉथ, व्हॉट डू यू मीन बाय कम्प्लिशन. एखाद्या याचं पेंटिंग राहिलं आहे तर ते कम्प्लीट झालं की नाही समजायचं, बरोबर आहे. असे बरेच प्रश्न होते. त्या सगळ्या प्रश्नातून आम्ही मार्ग काढला. 50 पुलासाठी आमच्याकडे डिझाईन चेक करायला माणसं नव्हते. IITला रिक्वेस्ट करून मी एमटेकच्या स्टुडंटला घेतले, त्यांना फेलोशिप देत होतो. पोलीसवाले म्हणे तुम्ही काम सुरू केलं तर आमच्याकडे पोलीसवालेच नाही आहे. मग रिटायर्ड पोलीस कॉन्स्टेबल, ट्रॅफिकवाले त्यांना आम्ही एम्प्लॉय केलं. असे नुसती तुम्ही सुपिरियर टेक्नॉलॉजी इज नॉट द फायनल सोल्युशन. You have to find way out of the administrative hurdles also. That is more important. नुसते कॉन्स्टेबल नाही म्हणून आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, सायन्सचा आम्ही दुसरा फ्लायर करणार होतो.
पोलिसने सांगितलं नाही आता करू नका, आमच्याकडे पोलीस नाही आहे. आज 20 वर्ष झाले त्या घटनेत, अजून दुसरा फ्लायओव्हर झाला नाही, लोक अजूनही ओरडतात. गव्हर्नमेंटचे पैसे एकदाच येतात आणि त्यावेळी जर का आमच्यासारखे लोक किंवा गव्हर्नमेंटनी ऑफिसरनी मागे राहिलं तर ते जो प्रोजेक्ट परत कधीच होत नाही. तर आता आम्ही जी टेक्नॉलॉजी त्यावेळेस वापरली त्याच्यामुळे 5 नवीन कोड आले. आता बघा माझ्या 85पर्यंत फक्त 9 फ्लायओव्हर झाले होते मुंबईत, बरोबर आहे, आणि अजून समजा 10 फ्लायओव्हर झाले होते पूर्ण 50 नंतर, आणि आम्ही 40 फ्लायओव्हर 4 वर्षात केले. 40 फ्लायओव्हर 4 वर्षात केले. आणि आता बघा ते कसं काय झालं. अजून एक गंमत सांगतो. एका ठिकाणी आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला 2.5 कोटी बोनस दिला, कारण की त्यांनी 6 महिने आधी पूर्ण केला. त्याला अजून एक न्यू बॉम्बेला काम मिळालं, तिथे त्यांनी गर्डर कास्ट करणं सुरू केलं होतं. तर आम्ही पेपर लिहिला, आधी कळस मग पाया, बरोबर आहे. मला वाटतं प्रमोद तू पुढच्या पण स्लाइड्स दाखव, म्हणजे लोक अजून टाळ्या वाजवतील. हो हो. तर ते काय झालं की त्याच्या मागे मग बाकीचे पॉलिटिकल पार्टीज लागले. हा जेजेचा फ्लायओव्हर तर सगळ्यात कठीण प्रसंग होता. कमीत कमी जागेमध्ये करणं, क्राऊडेड एरियामध्ये करणं, आणि त्याच्यापेक्षा ते ओल्डेस्ट रोड असल्यामुळे सर्व्हिसेस खूप होते. ब्रिकची ड्रेन होती आणि ती ड्रेन एका ठिकाणी ते फुटून गेली, नवीन लोकांना थांबला. आमच्या असे अडचणी बरंच येत गेल्या. हे एक अजून एक माझ्या आयुष्यातला एक चांगलं काम ज्याला म्हणता येईल ते सांगेन. मार्कंडा म्हणून एक तीर्थक्षेत्र आहे चंद्रपूर गडचिरोलीला, त्यांना माहीत असेल. तिथे आपल्याकडले सगळे लोक जातात आणि तिथे जसं आपण नाशिकला करतात तिथे बाकीचे सुद्धा कार्यक्रम करतात. हे जे आहे हे तिथे मार्कंडा खूप हिस्टॉरिकल मंदिर आहे. हे जे आहे ते नदीच्या डाव्या बाजूला आहे. उजव्या बाजूला मूल आहे. तिथून दरवर्षी शिवरात्रीला जवळजवळ 30 ते 40,000 लोक यायचे. ते बिचारे एकदा मी गेलो तर त्यांची येण्याची परिस्थिती, वाईट परिस्थिती बघून मला खूपच कीव आली. आणि मग मी असं लक्षात आलं की ते फेब्रुवारीमध्ये जे लोकांना यायचं आहे तिथे एकाच ठिकाणी थोडं पाणी राहतं जवळजवळ 50 मीटरला. आमच्या लोकल कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं तिथे तू आम्हाला फुटब्रिज करून दे. आम्ही फुटब्रिज रेकॉर्ड पिरियडमध्ये केला आणि त्याचा वापर जेव्हा लोक करायला लागले ते एक जो मनस्वी आनंद होतो तो वेगळा आहे. मी तर निमित्त मात्रच होतो, बरोबर आहे. म्हणजे अर्ज टू आयडेंटिफाय द प्रॉब्लेम ऑफ लोकल पीपल, यूज युअर कॉम्पिटन्स अँड पॉवर, बरोबर आहे. पैसे नाही, MLA कन्व्हिन्स करणं. ज्या कॉन्ट्रॅक्टरने आमच्याकडे 2 बोलं केले होते, म्हटलं तुझं नुकसान प्रॉफिट मला माहीत नाही, माझ्याकडे फक्त 3 लाख आहे. तो साहेब तुम्ही म्हणता तर म्हणून मी करून देतो. मी माझ्या स्वार्थासाठी काही नाही केलं, पण एक जी अर्ज होती ती फार महत्त्वाची आहे. आणि यू शुड हॅव कॉम्पिटन्स टू ॲड्रेस द प्रॉब्लेम. दोन्ही महत्त्वाचे आहेत, पॉवर, अर्ज अँड दिस कॉम्पिटन्स. हे बघा अजून एक गमत सांगतो. जेव्हा आपण रेल्वे लाईन रस्त्यावरती रेल्वे लाईन क्रॉस होते तिथे आपल्याला थांबावं लागतं. त्याच्यावरती आपण ज्याला ब्रिज म्हणतो तो करावा लागतो. तर ब्रिज करताना काय होतं की तुम्हाला टेम्पररी रस्ता करावा लागतो. तर टेम्पररी रस्ता करताना जवळजवळ 40 ते 50 लाख 60 लाख खर्च येतो. 1 वर्ष टेम्पररी रस्ता करण्यात जातं. तर मी सिम्पल सोल्युशन काढलं. नालासोपारची प्रत्यक्ष परिस्थिती आहे, तुम्ही जाऊन बघून या. तिथे एक कमांड केली आणि मग माझा ट्रॅफिक जात होता आणि रेल्वे ब्रिज आम्ही पूर्ण केला. आता बघा याला सिम्पल सोल्युशन म्हणायचं की कॉम्प्लिकेटेड सोल्युशन म्हणायचं, यूज ऑफ कॉमन सेन्स म्हणायचं की अर्ज टू सॉल्व प्रॉब्लेम. आता इथे पब्लिकचा काही संबंध नाही, पण यू आर युसिंग युअर स्किल टू फाइंड ए सिम्पल सोल्युशन टू द प्रॉब्लेम. तुम्हाला आश्चर्य वाटेल
आमच्या LNTला असंच एक अहमदाबाद विरमगाव रोडला एक असंच आरोग्याचा प्रॉब्लेम होता. तेव्हा मी त्यांना सल्ला दिला. पण काय होतं, शहाणे लोकांना सल्ला देणे परवडत नाही. त्यांनी खूप रिमार्क घेतले मला. म्हटलं नका ऐकू. आज ते दुसऱ्या काही कारणामुळे आता तो प्रोजेक्ट डिले झाला. आज त्यांना 40 कोटीचा फटका बसला LNTला. आता त्याच्यात कोण शहाणा आणि कोण मूर्ख आहे ज्यांनी त्यांनी ठरवावं. ही फॅक्ट आहे. कारण की ते टेम्पररी डायव्हर्शनला जेव्हा रोड सुरू केला तर लोक कोर्टात गेले, लँड एक्विजिशन करू शकले नाही, लँड मिळाली नाही, मग रेल्वेचे स्टँडर्ड चेंज झाले, खूप प्रॉब्लेम आले. आज त्याला 10 वर्ष डिले झाला प्रोजेक्ट. कोण जबाबदार आहे काय नाही, ज्यांनी त्यांनी ठरवा, तो भाग वेगळा. पण माझं एकच म्हणणं आहे की मेनी टाइम्स सिम्पल सोल्युशन एक्झिस्ट. वी फेल टू एक्सप्लोर द पॉसिबिलिटीज. हो मग आता तुझं मुंबई पुणे एक्सप्रेसवेचे वैशिष्ट्य सांग. नाही, एक अजून एक. आता हे मी चंद्रपूरला केलं आहे, अंधारीवरती ब्रिज कम बंधारा. विदर्भातली सगळ्यात मोठी लिफ्ट इरिगेशन सोसायटी. इथे मी एक महत्त्वाचं सांगतो. नदी इज ए नॅचरल असेट. ब्रिज इज ए नॅचरल असेट. सन गॉड इज ए नॅचरल असेट. And there are 4 tanks in the bank. That is also natural asset. So I use my intelligence and competence to make maximum use of these natural assets. I repeat my statement, to make best use of this natural asset. We have put the solar panel, we are feeding tanks, creating water 16 lakh cubic meter to create irrigation of 1600 acre. Best part of the story is my cost is 20,000 rupees per acre against 1.5 to 2.5 lakh rupees acre for the minor irrigation tank. Whether you call it achievement or intelligence or the competence, it is up to you to decide. हे बघा, आहे का मी केला कॉन्क्रीट रोड. तुम्हाला माहीत आहे 3 ते 6 महिने मिनिमम पिरियड आहे. 3 दिवसात नवीन टेक्नॉलॉजी वापरून आम्ही नागपूरला केलं. हे मुंबई पुणे एक्सप्रेसवे, त्याबद्दल आपण बरंच काही बोललो. त्यात महत्त्वाचा विषय असा आहे की कॉन्क्रीट रोडच का केला. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आमची एक हाय पॉवर कमिटी होती. त्यांना कन्व्हिन्स आणि कन्फ्यूज, तेच मला मी फॉर्म्युला वापरला. मी त्यांना म्हटलं की बा माझा कॉन्क्रीट रोड केला तर फक्त 4.5% माझी कॉस्ट वाढेल 1600 कोटीमध्ये. 90 कोटी कॉस्ट. 90 कोटी म्हटलं असं तुम्ही म्हटलं की तुम्ही फालतू आहे मनुष्य, 90 कोटी मजदूर नाही आहे. पण तेच 90 कोटी न म्हणता मी 4.5% कॉस्ट वाढेल असं सांगितलं. बरोबर आहे. आणि 4.5% कॉस्ट वाढल्यामुळे माझं फायनान्शियल व्हायबिलिटी काही चेंज होत नाही. फॅक्ट कसे मांडायचे, दॅट इज ऑल्सो स्किल. If you say my cost is not going to increase 4.5%, then you get convinced. If you say 90 crore excess, नाही तू घरी जा म्हणतील. बरोबर आहे. आता तुम्ही एक बघा, एक नुसतं सांगणं 4.5% कॉस्ट वाढणं, आजच्या घडीला तुम्ही जर का विचार केला तर आम्हाला डांबरी रस्ता केला असता तर 800 कोटी जास्ती लागले असते. 800 कोटी कुठे आणि 90 कोटी 20 वर्षापूर्वी जास्ती खर्च करणे. याचं ते म्हणजे सांगण्याचा मुद्दे की इवन दो यू आर कन्व्हिन्स्ड अबाउट समथिंग, बट यू मस्ट यूज युअर स्किल टू कन्व्हिन्स some competent authority. That is much more important. Fortunately or unfortunately, I had that skill. And main thing, us to do something out of way. That is more important, which has totally changed the life. पण एक मात्र मानावं लागेल की आम्ही तरुण असताना त्यामुळे देवानंदच्या मागे लागलो. आम्ही तरुण असताना तू गाईड पिक्चर आम्हाला दाखवला, त्यामुळे आम्ही देवानंदचे फॅन झालो. तू बाबा आईना तेव्हा आई बाबांना कन्व्हिन्स करू शकला ना, आम्हाला पहिला पिक्चर बघायला मिळाला. नाही तेच कन्व्हिन्स और कन्फ्युज मी म्हणायचं बरं ना. आता बघा हा एक्सपिरियन्स बघा. पहिल्यांदा आम्ही या हायवेवरती 5 टनेल केले आणि टनेल करताना पुढे हा रस्ता 4 लेनचा करावा लागणार आहे हे माहीत होतं किंवा अपेक्षा केली होती. सगळे टनेल आमचे 4 लेनचे आहे.
इतके वाईट टनेल जगात कुठेच नाही. रुंद 4 लेनचे टनेल. त्यापेक्षा महत्त्वाची अशी बाब आहे की आम्ही हायवे इंजिनियर्स कधीच टनेल करत नव्हतो, कारण की आम्हाला वाटायचं घाटाचा रस्ता करायचा, विजय संपवून टाकायचं. पहिल्यांदा आम्ही बॉम्बे पुण्याला टनेल केल्यामुळे एक हायवे, सगळ्या हायवे इंजिनियरला एक ऊर्जा आली. आता तुम्ही ऐकलं असेल की आता इथे काश्मीरला जो 10 किलोमीटरचा आपण टनेल करतोय, 20,000 फूट उंचीवरती टनेल तो आहे. ते टनेलमधली भीती चालली गेली. दुसरं टनेलचं काम करताना आम्ही दोन्हीकडून ब्लास्टिंग करत येतो आणि जेव्हा लास्ट ब्लास्ट करतात तेव्हा दोन्हीकडले लोक एकमेकाला आनंदाने मिठ्या मारतात. त्या प्रसंगाला मी माझ्या आईला बोलावलं होतं आणि जेव्हा लास्ट ब्लास्ट झाला आणि इकडचे लोक दुसऱ्या बाजूच्या लोकांना दिसायला लागले तर माझ्या आईला इतका आनंद झाला. प्रमोद, तुझ्या खिशामध्ये किती पैसे काढ म्हणे. म्हटलं माझ्या खिशात 1100 रुपये दे म्हणे मला. तिने 1100 रुपये लेबरनं वाटलं. म्हणजे तिला तर म्हणजे एक खूप आनंद झाला असला पाहिजे की आपल्या मुलांनी एक मोठं काम केलं. ती आठवण मी अजूनही विसरलो नाही. आता बघा, आता माझा नवीन प्रयोग चालू आहे. वाळू सगळ्यांनाच माहीत आहे. वाळू काय असते की आपण मोठ्या नदीतून वाळू काढतो. वाळूला वेगळंच महत्त्व राहते. वाळूमुळे नदीमध्ये पाणी जमीन मुरते, कारण वाळू शोषण राहते. पण कन्स्ट्रक्शन कंपनी वाढल्यामुळे वाळूची डिमांड खूप वाढलेली आहे आणि त्याचं काही काही ठिकाणी आमचे ब्रिज डॅमेज झालेले आहे, कारण की खालची वाळू लोकांनी काढून घेतली. वाळूमध्ये माफिया लोक घुसले आहेत असे आहे. तर मग मी विचार केला की वाळूला पर्यायी काय आहे. लक्षात आलं मला, वाळूला काय पर्यायी मटेरियल राहू शकतं का. तर आपण राख ऐकली असेल, आपण चूल लावतो तेव्हा राख निर्माण होते, पॉवर प्लॅन्टमध्ये राख निर्माण होते. त्या राखेचा आम्ही उपयोग करून आता कॉन्क्रीट करायला लागलो. बरोबर आहे. जे वेस्ट मटेरियल आहे त्याचा चांगल्या कामासाठी वापर करणे. बरोबर आहे. पहिल्यांदा मी हा प्रयोग केला चंद्रपूरला. आता लोकांना इतकं पडलं की आता त्या कोळमध्ये पण येणार आहे ते काम. पण एक सांगण्याचं उद्दिष्ट की सोशल प्रॉब्लेम, सोशल याला किती महत्त्व द्यायचं, कोणी महत्त्व द्यायचं, करायचं की नाही, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण माझी एक वाईट सवय म्हणा किंवा चांगली सवय म्हणा, असे काही बरेचसे कामं मी करू शकलो. मला असं वाटतं की आपण जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा तुमच्यापैकी किती लोकांना प्रमोदनी काय काय काम केलं याची कल्पना असेल किंवा नसेल. मला तरी नक्कीच नव्हती. पण म्हणजे वरवर सगळं माहिती होतं, पण इतकं डीपमध्ये माहिती नव्हतं. आणि त्याच्या जवळजवळ 45 वर्षाच्या रिटायर्ड झाल्यानंतर 22 वर्ष तो सतत काम करतो आहे तेव्हा. आणि त्याचे कोर्स आत्ता त्यांनी पब्लिश केलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की तो किती मेहनत घेतो आहे आणि सतत त्याच्या डोक्यामध्ये हेच विचार चालू असतात. वेगवेगळ्या ठिकाणी जाताना त्याचं पॉवर पॉईंट चालू असतं, तो सतत लॅपटॉपवरती असतो, कारण की ते सतत तो काम करत असतो. आणि मला असं वाटतं की खरोखर प्रमोदच्या जीवनापासून आपल्या सगळ्यांना खूप शिकण्यासारखं आहे. आणि कितीही आपलं आयुष्य मोठं असलं तरी आपण ॲक्टिव्ह राहायला पाहिजे, खूप खूप काम करायला पाहिजे. आणि सतत त्यांनी जसं लोकांसाठी लोकांचा विचार करत राहिला तसंच करायला पाहिजे. या ठिकाणी आम्ही दोघी आणि आपण सगळेजण एवढीच प्रार्थना करतो की या माझ्या भावाला खूप खूप आयुष्य दे, खूप खूप आरोग्य दे आणि असंच काम करण्यासाठी खूप ऊर्जा मिळू दे.